पाहिलं गेलं तर पूर्ण मिटिंगा जे आहेत ते सुरू आहेत. अतिरिक्त आयुक्त देखील या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात किती मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत ते दिल्या जात आहेत. तब्बल बऱ्याच वेळपासून ही मिटिंग जी आहे ती सुरू आहे. माझ्यासोबत अतिरिक्त आयुक्त आहे. काय सूचना दिल्या जातात आणि कशी तयारी? परळी वैजनाथ येथे माननीय मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशु प्रदर्शनाचं आयोजन 13, 14, 15 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी करण्यात येत आहे. हे राष्ट्रीय स्तरावरचं पशु प्रदर्शन असून या पशु प्रदर्शनामध्ये देशातील सर्व जातिवंत पशुधन या ठिकाणी स्पर्धेसाठी येणार आहे आणि या स्पर्धेमधून आपण राष्ट्रीय स्तरावरचे विजेते काढणार आहोत. या पशु प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रामधील जे पशुधन आहे ते सुद्धा पशुधन मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेणार आहे आणि यामध्ये जे मराठवाड्यामधला लाल कंदारी, देवणी या ब्रीड्स आहेत, त्याचबरोबर किल्लारसारखी महाराष्ट्रातली ब्रीड आहे, ह्या सर्व ब्रीड्सचे पशुपालक सहभाग घेणार आहेत. या पशु प्रदर्शनाच्या मागटला उद्देश हाच आहे की या पशु प्रदर्शनामधून जातिवंत पशूंचं संवर्धन आणि त्याचबरोबर याची संख्या वाढावी, हा या मागटला उद्देश आहे. यामध्ये आपण तांत्रिक चर्चासत्र, त्याचबरोबर पशुपालकांसाठीचं चर्चासत्र याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. या पशु प्रदर्शनामध्ये आपण काही थीम बेस स्टॉल्स पण करणार आहोत, ज्यामुळं एक तांत्रिक मार्गदर्शन पशुपालकाला मिळेल. त्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान पशुसंवर्धनमध्ये काय झालेलं आहे याची माहिती मिळेल. जसे की एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर सेक्सार्टेड सिमेंट टेक्नॉलॉजी आहे, किंवा कॉलर ID आहे. अशा AI जी तंत्रज्ञान या पशुसंवर्धन विभागामध्ये वाढीस येत आहे त्याचा सुद्धा डिस्प्ले आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यामधून जास्तीत जास्त पशुपालकांना या नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, हा त्यामागटला खूप मोठा उद्देश आहे. खरं तर हे पशु प्रदर्शन ज्या ठिकाणी भरणार आहे त्या ठिकाणी तब्बल म्हणजे एरिया किती खर्च आहे? हे पशु प्रदर्शन जवळजवळ 32 एकरामध्ये भोपळे ग्राउंडवरती अंबेजोगाई रोडच्या उजव्या बाजूला होत आहे. यामध्ये जवळजवळ 306 स्टॉल्सचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रामधील जसं की दुग्ध विकास आहे, मत्स्य व्यवसाय आहे, कृषी आहे, प्रायव्हेट ज्या कंपनीज आहेत ज्या पशुसंवर्धनशी रिलेट आहेत त्या आहेत. त्याच्यानंतर वैरण विकासामधल्या ज्या कंपनीज आहेत त्या आहेत. त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प जो राज्य शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाबद्दलची माहिती आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होणार आहे या दृष्टिकोनातले स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटांचे स्टॉल्स जे ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी रोजगार निर्मिती करून देतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालनामध्ये सुद्धा सहभाग असतो, अशा स्टॉलचा सुद्धा त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. खरं तर पाहिलं गेलं तर याच्यामध्ये प्रामुख्यानं वरिष्ठ जे काही मंत्री महोदय आहेत ते उपस्थित राहणार आहेत का? बाकी कोणकोणत्या नेते मंडळीची उपस्थित असं प्रोटोकॉलनुसार तुम्हाला काही विभागाला माहिती वगैरे आली? एकच मिनिट, यामध्ये काय झालंय? धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर अधिक माहिती देखील आहे ते त्यांच्या डिपार्टमेंटला विभागाला येईल. मात्र आत्ता पाहिलं गेलं तर पूर्ण तयारी जी आहे ते या पूर्ण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. अतिरिक्त आयुक्त यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जाते नक्कीच समजलं असेल. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच दिवसापासून ही तयारी जी आहे पशु प्रदर्शनाची परळीमध्ये सुरू असल्याचं देखील पाहायला मिळते. अहोरात्र अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मेहनत घेत असल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र परळीच्या पावननगरीमध्ये हा आगळा वेगळा कार्यक्रम जो आहे तो मंत्री पंकजा मुंडे आणि महाराष्ट्र शासनाच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आपल्याला असंच काही म्हणावं लागेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, कोण कोण नेते मंडळी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहतील, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, बीड, परळी.